भाषा म्हणजे जसं म्हणतात ना की तुम्ही झाडं लावू नका, जंगल तोडू नका, झाडं उगतात. बरोबर. तेच भाषेला लागू आहे. वा. भाषा असं उठून संवर्धन करण्याची गोष्ट, त्या भाषेला त्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त होत राहा. बरोबर. तुम्ही तुमच्या भाषेत काम करत राहा, तुम्ही तुमच्या भाषेत बोलत राहा, शिकत राहा, शिकवत राहा. वेगळं संवर्धन असं काय आहे? आणि भाषा ही इतकी फ्लेक्झिबल गोष्ट आहे की नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर स्वप्नील गाडगे, कविता जगणारी माणसं या आपल्या मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या मुलाखतीचा विशेष भाग जागतिक मराठी भाषा दिन म्हणजे 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. आजच्या नवीन भागामध्ये आपल्याला विशेष पाहुणे लाभलेले आहेत की ज्यांनी आजपर्यंत 64 सिनेमे दिग्दर्शित केलेले आहेत. त्यांचा आधा पागल हा हिंदी काव्यसंग्रह देखील प्रकाशित आहेत आणि स्टोरी टेलर या नावाने त्यांचं पुस्तक मागील वर्षीच प्रकाशित झालेलं आहे. आणि हे नाव म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक श्री गजेंद्र अहिरे सर. सर, मनपूर्वक स्वागत आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. सर, आपला खूप मोठा प्रवास आहे. जवळजवळ एक 20-22 वर्षांमध्ये आपण 64 सिनेमे दिग्दर्शित केले, कथा, पटकथा, त्यानंतर नृत्य दिग्दर्शन, गीतलेखन, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या. आणि ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्यामध्ये एक कविता सतत तुम्हाला एक जिवंतपणाची जाणीव नक्कीच देत राहिली असेल. आणि आज आम्हाला म्हणजे विशेष म्हणजे हे गूढ काय आहे, इतका मोठा प्रवास घडला कसा, आणि ती कविता जी तुम्हाला एक गूढ म्हणून तुमच्यामध्ये दडून राहिलेली आहे ती आज आम्हाला तुमच्या माध्यमातून ऐकायला आवडेल. गूढ असं नाही, सिनेमाचा खूप जवळचा संबंध हा पोएट्री आणि पेंटिंगशी आहे. तुम्हाला जर पोएट्री आणि पेंटिंगचा सेन्स नसेल, त्याची जाणीव नसेल, तर कुछ अधुरा सा रह जाता है म्हणतो ना, एक अर्धवटपणा ची फिलिंग असते. मला लहानपणापासून पेंटिंग आणि कवितांबद्दल ओढ होती, शाळेत असताना सुद्धा. आणि अनेक उचापती ज्या केल्या त्याच्यामध्ये ह्या पण गोष्टी होत्या. कविता लिहित होतो मी, पण फार सिरियसली नव्हतं घेतलं कधी तिकडे. आत्ताही घेतलंय असं काय माझं म्हणणं नाही. पण पडद्यावर जो सिनेमा दिसतो तीच एक कविता असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण प्यासा बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की, किंवा बंदिनी बघतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे ही पोएट्री ऑन स्क्रीन आहे. असे अनेक सिनेमे आहेत की जे एक मला असं जाणवलं की म्हणजे दॅट बॉय इन स्ट्रीप पजामा मला कविताच वाटली, पेंटेड व्हील कविताच वाटली असं. तर हा झाला एक सिनेमा मेकर म्हणून त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण मी कविता लिहित होतो, लिहून जपून ठेवत नव्हतो फक्त, किंवा त्या राहिल्या नाही माझ्याकडनं, त्या कुठे कुठे जात राहिल्या. त्या वेळी बाटल्या उतरवल्या किंवा आल्या आणि गेल्या, काही सिनेमात वापरल्या गेल्या. सिनेमात मी गाणी लिहिली तर ती बरीचशी कवितेच्या अंगाने होती. बरोबर. कारण पटकथा पुढे नेण्यासाठी म्हणून ती गाणी होती. तर तो पटकथेचा भाग होता, त्यामुळे ती बऱ्यापैकी कवितेसारखी येत राहिली होती. दरम्यानच्या काळात असं वाटलं की जे लिहितो ते जरा ठेवूया एका बाजूला, आणि मग तसं करत गेलो. त्यातून हा एक कविता संग्रह आला. हो. आधा पागल, कारण तुमचं जेवढं लिखाण हे मराठीमध्ये आहे तसंच लिखाण तुमचं हिंदीमध्ये पण आहे, आणि उर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषांवरती तुमचं विशेष प्रभुत्व आहे. आणि त्यामधूनच तुम्ही नंतर आधा पागल हा कविता संग्रह जन्मास घातला. मला अजून एक विचारायला आवडेल तुम्हाला की ज्यावेळी तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट येते डोक्यामध्ये, ती गोष्ट असेल, छोट्या रूपी एक कविता असेल, आणि त्याचा नंतर तुम्ही एक भव्य दिव्य कलाकृती सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही आमच्या समोर सर्वांच्या आणता, आणि ती छोटी सुचलेली गोष्ट ही मोठी पडद्यावरती एक स्टोरी म्हणजे किंवा एक मोठा सिनेमा म्हणून आमच्या समोर येते. तर या कालखंडामध्ये डोक्यात तुमच्या नक्की कोणत्या कोणत्या प्रकारचे विचार चालू असतात, किंवा ते एक नक्कीच थोडंसं प्रेशर पण असणार की इथून इथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे, आणि त्याला कालावधी पण तुम्ही ठरवलेला असतो की तेवढ्याच कालावधीमध्ये बरोबर तुम्ही ते आणता. तर याच्या पाठीमागचं रहस्य काय? नाही, गोष्ट म्हणजे भूत असतं असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे. ती तुमच्या मागे लागते. म्हणजे जेव्हा मी एक आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल नावाचं पिक्चर करायला निघालो होतो, आणि ते आहे त्या स्टोरी टेलरमध्ये,
तर त्याचे लोकेशन बघत असताना त्या ज्या माळरानावरती गाडी चाललेली, तर मला असं जाणवलं की एक पाठलाग करतायत कॅरेक्टर्स. ओके. ह्या लोकेशनमध्ये कॅरेक्टर्स आहेत आणि ती कॅरेक्टर्स आपल्याला पाठलाग करतात, आपल्याला झपाटतायत. ती कॅरेक्टर्स मी उतरवून काढली आणि तो पोस्ट कार्ड नावाचा सिनेमा झाला. म्हणजे जो सिनेमा करायला गेलो तो झालाच नाही. ती जी कॅरेक्टर तिथे दिसायला लागली, सापडायला लागली, जाणवायला लागली. पुन्हा असं झालं, अनेकदा असं होतं. तर मी अनेकदा हा अनुभव घेतला की एखादी गोष्ट जेव्हा काहीतरी डोक्यात येतं आणि ते फार आपल्याला भावतं किंवा बोचतं किंवा भिडतं, वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे, किंवा छानच वाटू लागतं, तर ते ना सोडत नाही पाठ. मग ते खाता पिताना, येता जाताना, गाडी चालवताना, इकडून तिथे गोष्टीतली कॅरेक्टर्स आपल्या बरोबर ट्रॅव्हल करत राहतात. हळूहळू त्या कॅरेक्टर्सना एक आगापिछा येतो. काहींना नॉट्स येतात की इथे कॅरेक्टर सोडून द्यायचंय. काही कॅरेक्टर्स कंप्लीट व्हायला लागतात. ती त्यांची त्यांची गोष्ट मला सांगू लागतात. आधा पागलमध्ये ही सगळी कॅरेक्टर्स आहेत जी पडद्यावर आली नाहीत. ही कॅरेक्टर्स आहेत. जर तुम्ही उघडून बघितलं तर त्या मला जागोजागी लोकांनी गोष्टी सांगितल्या. कुणी बसलं, भेटलं कुठे ट्रॅव्हलमध्ये इकडे तिकडे, तर लोक आपली गोष्ट सांगू लागतात. लोकांच्या मनात खूप आहे सांगण्यासारखं, लोक सांगायला लागतात. आणि दॅट इज पोएट्री अगेन, असं मला वाटायला लागतं की माणसाची मनं जर का मऊ झाली आणि ती त्यातून दिसायला लागली तर ती इट इज पोएट्री. तर मग त्या कॅरेक्टर्सना एक अवकाश मिळतं. त्याला माती, पाणी, उजेड, वारा, अग्नी ह्या गोष्टी लाभल्या की त्याची गोष्ट तयार व्हायला लागते. बरोबर. ती गोष्ट जोवर पूर्ण होत नाही, त्या गोष्टीला एक साऊंड असतो, एक आवाज असतो त्यांचा. म्हणजे त्यांचं बोलणं असेल किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे आवाज असतील. तो साऊंड जोवर अख्खा ऐकू येत नाही, ती गोष्ट, तो सिनेमा होऊन अख्खा जोवर दिसत नाही आपल्याला, तोपर्यंत मी त्याला हात नाही घालत. पण ती जी प्रोसेस आहे ना, तिला किती वेळ लागू शकतो, 7-8 वर्षे लागतील किंवा 2 दिवसातही होईल, असं केव्हाही झालेलं आहे. पण दॅट प्रोसेस इज अ पोएट्री असं मला वाटतं. अगेन अगदी ती जी प्रोसेस आहे त्याची गंमत आहे. सिनेमा झाला की झाला, मग त्याचं काही नाही. पण एखादं कॅरेक्टर डोक्यात आलं किंवा कथा डोक्यात आली किंवा काहीतरी घटना डोक्यात आली पासून ही सगळी जी काय प्रोसेस आहे त्याची भयंकर गंमत आहे, त्याची खूप मजा आहे, त्याच्याबरोबर असण्याची एक मजा आहे. आणि मग त्या गोष्टीतलं ऊन तुम्हाला बाहेर दिसू लागतं, त्या गोष्टीतला पाऊस तुम्हाला पावसाळ्यात तो पाऊस दिसायला लागतो, तशी माणसं रस्त्याने जाताना दिसायला लागतात. जो एका प्रसिनियममध्ये, एका पडद्यावरती लोक बघणार आहे, तो सिनेमा मला सतत तसा 360 डिग्रीमध्ये आसपास सारखा दिसत असतो. आणि मग तो कुठेतरी त्याला मला एक आकार द्यावा लागतो आणि मग तो 2D मध्ये पडद्यावरती येतो. अगदी खरं. आताच तुम्ही उल्लेख केला की पोस्टकार्ड हा सिनेमा कसा बनला, किंवा तुम्ही बनवायला गेलेला वेगळ्या कथानकातून आणि त्या जी भूतं तुमच्या पाठीमागे लागली आणि त्याच्यातून एक वेगळी कलाकृती निर्माण झाली. कारण पोस्टकार्ड हा माझ्या खूप जवळचा सिनेमा आहे. कारण माझं बालपण पण सगळं खेडेगावात गेलं, त्यामुळे पोस्टकार्ड एखाद्याला पत्र लिहिण्याची जी गंमत होती आणि त्यावेळी जो आपला एक भाव त्या पत्राविषयी निर्माण झालेला असतो, तो आजपर्यंत कुठेतरी मनामध्ये साचून राहिलेला असतो. आणि ज्यावेळेस आपण तयार केलेली ही कलाकृती ज्यावेळेस पाहण्यात आली, गिरीश कुलकर्णीने एवढा सुंदर रोल केला त्यामध्ये, सईता मानकर असतील, अनेक लोक आहेत, इव्हन दिलीप प्रभावळकर काकांनी सुद्धा खूप सुंदर त्या पद्धतीने त्या सिनेमामध्ये काम केलंय. तर हे जे तुमचे बनवलेले जे सिनेमे आहेत ते सगळे सामाजिक विषयाला धरून आणि स्त्री प्रधानवादी पात्र त्यामध्ये खूप छान पद्धतीने रंगवली गेली आहेत. किंवा आपण आज बघतो की मनोरंजनाचे सिनेमे खूप येतात, परंतु असे सामाजिक विषय असणारे सिनेमे, तसे समांतर जाणारे सिनेमे हे खूप कमी लोक बनवतात आणि त्यापैकी आपण एक आहात. तर याच्यामध्ये ही जी गोष्ट तुम्ही सांगताय, कारण इंडस्ट्रीमध्ये आपल्यासारखा स्टोरी टेलर दुसरा कोणीच नाहीये. कारण खूप छान पद्धतीनं गोष्ट एखादी सांगावी तर ती गजेंद्र अहिरे सरांनी सांगावी, हे याच्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. तर ही गोष्ट आत्ताच तुम्ही सांगितलं की कशी मोठी होत जाते किंवा कशी खुलत जाते, आणि त्याच्यामध्ये कविता ही तुम्हाला खूप छान पद्धतीनं साथ देते. तर हे ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. आणि आपला हा कविता संग्रह आधा पागल, आपले सिनेमाची जी नाव आहेत, नॉट ओनली मिसेस राऊत, यासारखे सिनेमे जे आहेत ते प्रत्येक सिनेमे हे एक वेगळं टायटल घेऊन आलेले आहेत. आणि ही नावं मग आपल्याला कशी सुचतात? नावं त्या गोष्टीतच असतात ना. अच्छा.
आणि मुळात काय आहे ना, खूप एक सामाजिक आशयाचा सिनेमा करा वगैरे असं काही माझा स्टँड नाही आहे. मला पण आवडेल मनोरंजनाचे सिनेमा करायला, पण हे मनोरंजन आहे ना एक प्रकारे. माणसांची गोष्ट सांगणं, ती माणसांना भिडणं, ती ऑथेंटिक असणं आणि ती त्या लोकांना रिअलाइज होणं ते किंवा आयडेंटिफाय होणं वगैरे वगैरे, तर हाही मनोरंजनाचाच भाग आहे. अगदी खरं. जगात कुठलाच सिनेमा असा नाही की त्याला त्याचा स्वतःचा एक ऑडियन्स नाहीये. तो असणारच. कुठलाही सिनेमा असो त्याला त्याचा एक ऑडियन्स असतो. सिनेमाचे वेगवेगळे जॉनर्स असतात. तो त्या ऑडियन्सपर्यंत तो विशिष्ट सिनेमा पोहोचणं, याच्यामध्ये जी काय मार्केटिंगची गॅप आहे, त्या गॅपमुळे कदाचित असं वाटत असेल की हा मोठा सिनेमा, छोटा सिनेमा, सामाजिक सिनेमा आणि हा मनोरंजन करणारा सिनेमा वगैरे वगैरे. बरोबर. तर मला असं वाटतं ते सिनेमाचे जॉनर्स आहेत ना, जॉनर्स आहेत ते, तर ते तशीच असायला पण पाहिजे. त्याची गंमत आहे, त्याची मजा आहे सगळी. अगदी खरं. कारण आपला गोदाकाठ आम्ही पाहिलेला होता ज्यावेळेस स्टोरी टेलर या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होता. त्या प्रकाशन सोहळ्याला मी पण उपस्थित होतो आणि तो सिनेमा सुद्धा खूप सुंदर पद्धतीने बनवलेली कलाकृती होती आणि एक सामाजिक भाष्य करणारी कलाकृती होती. खूप छान पद्धतीने ती तुम्ही मांडलेली होती. तिथेच म्हणजे माझ्यासोबत कल्याण सर पण होते आणि कल्याण सरांचा ना तुमचा एक वेगळा स्नेह आहे आणि तुम्ही दोघं अनेक वेळा अशा त्या भागामध्ये फिरता, म्हणजे बारामती असेल, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये फिरता. तुमच्यासोबत एक असा एक कुठला तरी प्रसंग झालेला आणि नेमका त्या विहिरीमध्ये उतरून तुम्ही तो एक छान स्टोरी तुम्हाला सुचली होती. नाही, तो एक टाइम आम्ही खूप भटकलो. आवड दोघांनाही होती भटकायची, आजही आहे. फक्त आता वेळेचा थोडासा गडबड कधी कधी होते, पण तरी आम्ही तो वेळ काढतोच. बरोबर. तर भटकण्याला काही दिशा नाहीये, म्हणजे असं काढली गाडी निघालो असं आम्ही भटकतो. संध्याकाळी आम्ही ते राजुरीच्या इथे एक फार जुनी, फार सुंदर विहीर आहे. तर ते म्हणले चला ती विहीर आपण बघू. मग आम्ही गेलो त्या विहिरीजवळ. विहिरीत खाली उतरलो आणि तिथे गोष्टींवरती गप्पा मारत होतो. मग तिथून बाहेर आलो, अंधार पडला होता. मग एका ठिकाणी जाऊन बसलो आणि मग इथेच झोपूया रात्री, मस्त छान वाटत होतं वगैरे. तर काही वेळाने लोक आली टॉर्च बिर्च घेऊन, तर इथं काय करताय वगैरे. म्हटलं काय नाही, बसलोय गप्पा मारत, आता झोपू इथेच. तर ते लोक म्हणले कुठे बसलाय माहितीये का तुम्हाला? तर म्हटलं ना, तर ते स्मशान होतं आणि तिथे खूप अशा त्या हे लावलेल्या होत्या, समाधीचे दगड आणि काय 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 लावलेलं होतं. तर म्हटलं बरं. ते म्हणले इथे नका बसू, तुम्ही अजून दुसरीकडे कुठेतरी जा. मग काय नाही, आम्ही गाडीत बसलो आणि निघून गेलो. तर असे खूप किस्से आहेत आमचे. अगदी खरं. म्हणजे ते आम्हाला पुस्तकातून सुद्धा स्टोरी टेलर मधून बरेचसे किस्से तुमचे ऐकायला वाचायला मिळाले. इव्हन तुमचे ऑडिओ बुक पण आहे स्टोरी टेलरचं, त्यातूनही बरेचसे किस्से तुमचे ऐकायला मिळाले. आता तुमची आवडती कविता की जी तुम्हाला फार जवळची वाटते आधा पागल या पुस्तकातली, ती एखादी आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. असं ना, आवडती कविता असं नाही सांगता येत. म्हणजे असं हे पुस्तक आहे, हे असं घेतलं आणि हे उघडलं तर जे निघतं ती कविता. आता आपण हे असं उघडलं, कुछ परिंदों के घर नहीं होते, सिर्फ आसमान होता है. झाली आता संपूर्ण एक कविता. ही कविता आहे. किंवा असं दुसरं पान काढू आपण, लाईक म्हणजे असं कविता, ही माझी आवडती, ती माझी आवडती, पुस्तकच आवडतं असं कसं काय करताय? अगदी खरं. लहलहाते हरे पत्तों से लबालब भरा आम का वृक्ष था, दो प्रेमियों को दोपहर का एकांत मिलता था वहां, प्रेम कर लेते थे दोनों और शाम को कोई साधु वहां चिंतन करता था. फिर किसी युद्ध की तैयारी में तोपों के पहियों के लिए लकड़ी की जरूरत पड़ी तो ये वृक्ष शहीद हो गया. तोपें पहुंची रणभूमि तक और रक्त मांस भूनती रही, युद्धखोरों ने पत्थर बरसाए, फिर युग बीते. किसी भटकते संतराश को कोई पत्थर मिल गया वहां, उसने बुद्ध की मूर्ति बनाई, पद्मासन में बैठी हुई उसी पत्थर से. चेहरे पर विश्व शांति और करुणा तराशने में कामयाब रहा वो कलाकार, उसने बुद्ध के सर पर छाया देने वाला बोधि वृक्ष भी तराश लिया. फिर युग बीतते रहे. कल सड़कों पर दंगाइयों ने पत्थर बरसाए जमकर दूसरे मजहब वालों पर. कल सड़कों पर दंगाइयों ने पत्थर बरसाए जमकर दूसरे मजहब वालों पर. कई मरे धर्म के नाम पर, अधर्म का दंगा चलता रहा कई रोज. घर का शीशा तोड़कर खिड़की से कोई पत्थर आ पड़ा घर में,
साल भर बाद मासूम बच्चे खेल रहे थे आंगन में, वो पत्थर उस खेल में किसी के भगवान का किरदार बना हुआ था। ओ, युगों की बात क्या है, वो तो बीतते रहेंगे, पत्थर कहाँ जानता है की वो कौन आहे. वाह वाह वाह. तर असं आवडती कविता वगैरे काय नसतं, असं केलं की जी निघेल ती आपली कविता. फारच सुंदर कविता आणि त्यात एक वेगळा अर्थ दडलेला आहे. अगदी एखादं युद्ध का होतं आणि त्या युद्धामध्ये बुद्ध का हवा, अगदी खूप छान पद्धतीने तुम्ही बुद्धाची शांतता आणि देवाचं देवपण, दगडाचं देवपण हे त्यात खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे. कुसुमाग्रजांची आज जयंती आहे आणि कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त त्याविषयी आपलं थोडक्यात मत ऐकायला आवडेल. भाषा म्हणजे जसं म्हणतात ना की तुम्ही झाडं लावू नका, जंगल तोडू नका, झाडं उगतात. बरोबर. तेच भाषेला लागू आहे. वा. भाषा असं उठून संवर्धन करण्याची गोष्ट, त्या भाषेला त्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या भाषेत व्यक्त होत राहा. बरोबर. तुम्ही तुमच्या भाषेत काम करत राहा, तुम्ही तुमच्या भाषेत बोलत राहा, शिकत राहा, शिकवत राहा. वेगळं संवर्धन असं काय आहे. आणि भाषा ही इतकी फ्लेक्झिबल गोष्ट आहे की आत्ता आपण जर का 50 वर्षापूर्वीची मराठी बोलायला गेलो तर ती ऑड वाटेल. 100 वर्षापूर्वीची आणखीन अवघड वाटेल. बरोबर. आणि त्याच्याही आधीची अजून वेगळी. ते सतत प्रवाही आहे ना. बरोबर. जशा इतर भाषा येतील, उदाहरणार्थ तिकीट काढलं म्हणतोय आपण, परवाना काढला म्हणत नाही ना. बरं, परवाना पण मराठी शब्द नाही असं. त्यामुळे मराठी असं काही आहे का असं. तीच तर समृद्धी आहे ना की खूप कुठून गोष्टी येऊन तो त्या जेल होऊन त्यातून एक समृद्ध असं काहीतरी व्यक्त होण्याचं माध्यम मिळतं आपल्याला. बरोबर. त्यामुळे असे कवाडं लावून घेण्यात काय पॉईंट नाहीये. ही मराठी येत आहेत दुसरे प्रवाह त्यात, तर यायला पाहिजे. भाषा ही कायम प्रवाही होती. ज्ञानेश्वरांच्या वेळेची भाषा आज आहे का, तर नाही. त्याच्यानंतर इतर भाषांचा केवढा तरी मोठा, त्याला आक्रमण कसं म्हणणार. बरोबर. तो मिलाफ आहे असं मला वाटतं नेहमी. पण मराठीवर एवढं मी आत्ता बोलतोय, वाचतो हिंदी कविता. बरोबर. पण पुन्हा तसंच आहे ना की व्यक्त होण्याचं. स्टोरी टेलर मी मराठीत लिहिलं, मी सिनेमे मराठी केले, पण मी लिहिलं हिंदीमध्ये पण. बरोबर. त्यामुळे असं मला वाटतं की भाषा कुठली, तर माझी आई जी बोलते आणि जे मी पहिले 2-4 शब्द बोललो असेल बोलताना शिकताना, ती माझी भाषा. बरोबर. त्यामुळे मग तसं तर खूपच आहे. मग त्याच्यामध्ये प्रमाण भाषा, शुद्ध अशुद्ध अमकं तमकं खूप आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्रातच किती वेगवेगळ्या. मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आईसोबत पहिले जे काय एखादं शब्द 2 शब्द बोलली गेली असतील, ती आपली भाषा. मग त्या भाषेत खूप गोष्टी येत जातील. जगण्याचा प्रवाह आहे, त्या प्रवाहामध्ये खूप गोष्टी तुम्हाला मिळत राहतात आणि त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या आयुष्यावरती पडतंच पडतं. सो मला असं वाटतं की म्हणजे असेल काही म्हणणं काही लोकांचं, मला असं तिथपर्यंत वाटत नाही की हे संवर्धन केलं पाहिजे. ते होणार, तेवढी ताकदीची ती गोष्ट आहे. ती भाषाच तेवढी समृद्ध आहे आणि एवढी मोठी आहे की त्याला असं बाहेरून लेप लावायची आणि ठिगळ लावायची गरज नाही. म्हणजे तुमच्या पेहरेदारीची तिला गरज नाहीये. ते इतकं स्वतंत्रपणे, इतकी मोठी गोष्ट, इतकी ताकद आहे त्या भाषेमध्ये. फक्त काय होतं की फिरून आता माझा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये शिकलाय. तो मराठी भाषा बोलताना त्याला अवघड गेली, मराठी पुस्तकं वाचताना अवघड गेली, पण त्याने त्याच्यावर हळूहळू काम केलं. म्हणजे आता तो ते वाचू लागलाय. बरेच तर असं होतं की शाळा कशात शिकतात, पण आता त्याची एक जाणीव तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा मराठीतून शिकण्याकडे कल वाढताना दिसतो. प्रमाण काही असेल पण लोक अवेअर असलेली मला आसपास दिसत आहेत. आणि भाषेची गंमत आहे ना ती. म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरितद्रोणांच्या मखमालीचे वगैरे वगैरे ह्या ज्या कविता, खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे, चिंधड्या ओढवीन राई राई एवढ्या, किंवा लाडकी बाहुली होती माझी एक, मी अशा माझ्या पहिलीपासून ते 7वी पर्यंतच्या सगळ्या कविता आत्ता म्हणून दाखवू शकतो. ही जी काय ताकद आहे ना, ती त्या भाषेची ताकद आहे, तिचा गोडवा आहे जो राहिला. आणि खूप लोकांना आपल्या लहानपणीच्या कविता आणि त्या सगळ्या राहिल्या.
तर ती गंमत आहे ना, त्या भाषेची गंमत आहे, त्यामुळे ती राहते. अगदी म्हणजे तुम्ही जे आत्ता भाष्य केलं ते अगदी कान उघडणी करणारं भाष्य होतं. हे अगदी म्हणजे खूप लोक म्हणतात की मी आत्ता तुम्हाला पटकन विचारून गेलो की बाबा संवर्धन कसं करावं. माझी कान उघडणी आता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केली. त्याचं कारण काय की भाषा तेवढी मोठी आहे की जे आता तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगितलं. खूप छान वाटलं सर तुमच्याशी म्हणजे संवाद ते साधून. असं समुद्राला काय कुंपण घालणार ना. हो हो ऑलरेडी तो विशाल आहे. ते त्यांचं ते बरोबर करतात. तो निसर्गाचा भाग आहे. बरोबर बरोबर. भाषा हा पण निसर्गाचाच भाग आहे. वा, निसर्गातनंच भाषा आलेली आहे. बरोबर. साऊंडमधनं भाषा आलेली आहे. साऊंड बदलली की ते शब्द बदलतील ना. अगदी. आणि महाराष्ट्रातच बघा ना, महाराष्ट्रात प्रत्येक प्रांतात मराठी वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. आयरणी वेगळी आहे, त्यानंतर इकडे पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी आहे, ते कोकणी त्या वेगळी भाषेचं समृद्धी आहे. खरं आहे, खरं आहे. ती ताकद आहे त्या भाषेची. खरं आहे, खरं आहे. हे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं जे लिखाण आहे ते सुद्धा आता आपल्याला आपण वाचायला गेलो तर ते वेगळं वाटतं. घालवलंय काय, आपण आपली स्क्रिप्ट घालवली आहे. आपण देवनागरीतनं लिहितोय. आपण मराठीतून लिहितो तेव्हा मराठीतून लिहितोय. आपली जी म्हणजे मराठी भाषेची जी लिपी होती किंवा स्क्रिप्ट होती ती मोडी होती ना, ती आपल्याला नाही आता. बरोबर. आपण देवनागरीत लिहितोय. अगदी खरं. खूप छान सर. तुमचा आता मग मराठीमध्ये एखादा काव्यसंग्रह किंवा एखादं पुस्तक आम्हाला वाचायला मिळू शकेल का भविष्यामध्ये? काहीच माहिती नाही. म्हणजे असं काही ठरवून काहीच करत नाही. त्यामुळे कधी आल्या डोक्यात कविता लिहिल्या आलं तर होईलही. अगदी. कारण स्टोरी टेलरमध्ये जे 12 तुम्ही चॅप्टर्स त्यामध्ये मांडलेले आहेत 12 सिनेमांचे, त्या प्रत्येक याच्यामध्ये 2-3 कविता त्या ह्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या वाचायला मिळाल्या आणि त्या बऱ्याचशा कवितांची नंतर त्या सिनेमामध्येच गाणी पण झालेली आहेत. तर तुमचा येणारा पुढचा सिनेमा की आता या वर्षामध्ये तुमच्या जवळपास 2 ते 3 सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवरती आहेत. त्या सगळ्या सिनेमांना आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. आणि जाता जाता तुमच्यासाठी माझ्याकडून एक कविता. कवितेचं शीर्षक आहे जगावा दिवस असा की. जगावा दिवस असा की मावळताना संकोच नसावा. जगावा दिवस असा की मावळताना संकोच नसावा. डोक्यावर पडता काळोख तरी पायात उजेड दिसावा. कोण म्हणेल थकतो माणूस फक्त हा एक आभास असावा. कोण म्हणेल थकतो माणूस फक्त हा एक आभास असावा. चैतन्याच्या अपरिमित सीमा यात इच्छेचा कळस लागावा. डोळे मिटून स्तब्ध होऊन वेड्या स्वप्नांचा घाट चढावा. डोळे मिटून स्तब्ध होऊन वेड्या स्वप्नांचा घाट चढावा. उंची गाठून थांबा घेऊन चढलेला मग आलेख पहावा. क्षण प्रत्येक कडवट काळाचा त्वेषाने मी झुंझून जगावा. क्षण प्रत्येक कडवट काळाचा त्वेषाने मी झुंझून जगावा. त्यातही दडतात गोड आठवणी जगून त्या मग अंधार रुसावा. तसा फिरतो काळ एकटाच. तसा फिरतो काळ एकटाच त्यास सोबती मी दिसावा. मग कुठे चालतो ओझ्यातून सावरणारा नक्कीच हुशार असावा. जगावा दिवस असा की मावळताना संकोच नसावा. डोक्यावर पडता काळोख तरी पायात उजेड दिसावा. धन्यवाद. थँक्यू.